निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की. हॅलो, श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई. कशा आहात? मस्त मस्त. मंगला ताई ना. हो हो हा, अनुभव हा. शेअर करायचा होता ना ताई तुम्हाला. हो ताई, हो हो हो. तुमचे मेसेज वाचले, पण हा, ते हे चालू होते ना अनुभव. हो हो हो. हा, तुम्ही फोन केला. हा, मठात होता ना मी तुम्ही. आरती झाली आणि किती लक्की मी. किती वर्ष झाले तुमच्या फोनची मेसेजची वाट पाहते मी. आई ग. हा, आणि म्हणजे अचानक किती किती स्वामींची कृपा. हो, खरंच आहे ताई. आरती केली आणि बाहेर आले आणि तुमचा मेसेज पाहिला. आई ग. हो, खूप 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 धन्यवाद ताई. काय अनुभव आला ताई. मला अनुभव म्हणजे आता थोडक्यात तर म्हणजे माझा मुलगा आजारी होता. अरे बापरे, केवढा आहे तो. आता त्याला चालू आहे, नीटची तयारी करतोय. अरे वा. हा हा हा. हो, तर म्हणजे मागच्या वर्षी असंच डोकं दुखते म्हणाला, तर चष्मा लागलेला आहे त्याला. हा हा तर डॉक्टरांकडे नेलं नेहमीच की नंबर हा. वाढला असेल, अभ्यास खूप करतो म्हणून. बरोबर आहे. हो हो. हा, तर मग त्या डॉक्टर म्हणाले की चेक करायला, नंबर बघायला गेलेले त्याचे पप्पा घेऊन. हा. तर डॉक्टर म्हणाले इमिजिएटली ऍडमिट करावं लागेल त्याला. अरे बापरे, का. तर म्हणे खूप क्रिटिकल आहे अरे आणि बाई. हा, त्याच्या मेंदूच्या शिरेत रक्त हे झाले. गोठले. हा, आणि मग अरे अरे. ऍडमिट करावं लागेल. आणि सहज डोळे चेक करायला म्हणून गेलेले दोघं, त्याचे पप्पा आणि ते. हा. त्याच्या पप्पांनी फोन केला मला. अरे बापरे. म्हणजे ते फार देवदेव करत नाहीत, हा. पण हा, आता श्रद्धा आहे. हा, श्रद्धा आहे. तर त्यांच्या तोंडातनं डायरेक्ट मला म्हणाले की मंगल, स्वामींना प्रार्थना कर. आणि हम्म. हा, मुलाला असं असं सांगितले, अगं. ऍडमिट करावं लागेल. मग ऍडमिट केलं, स्टेरॉइड दिले काय. स्टिरॉइड. हो ताई, बापरे. 7 दिवस ऍडमिट होता तो. हा. आणि मग ऍडमिट केल्यानंतर मग निदानच होईना नेमकं कशामुळे झाले ते. हा हा. MRI केलं, सिटी स्कॅन केलं, काही केलं. तेव्हा तर ताई मी म्हणजे स्वामींचा माझ्याकडे फोटो पण नव्हता आणि काहीच नव्हतं. बरोबर. हम्म. मग मी मोबाईलवरती स्क्रीनवर हे करायची आणि तारक मंत्र आणि 11 माळे जप करायची. आई ग. हा. आणि स्वामींना मनापासून प्रार्थना करायची की त्याला काही होऊ देऊ नका. बरोबर आहे. मग डॉक्टर म्हणाले नाही का मेंदूचं ऑपरेशन वगैरे करावं लागेल. अरे मग बापरे. MRI झालं, सिटी स्कॅन झालं, खूप काय झालं, निदानच होत नव्हतं त्याचं. हा हा. आणि मग मला म्हणजे तुमच्या अनुभवामुळेच आज मी म्हणजे स्वामी सेवेत आहे. बापरे. हो, आणि मग केंजळे दादांचे अनुभव ऐकले. हा हा हा. बापरे, म्हटले इतक्या जवळ हे दादा आहेत आणि आपण ह्यांना कसं भेटू शकतो, मी माझ्या मुलासाठी ह्यांच्याकडनं मी कशी सेवा हो घेईल, हो हो. असं माझ्या खूप मनात प्रश्न यायला लागले. हा. तर एक गुरुवार होता आणि असेच कामं आवरले मी आणि पाहत होते अनुभव. हा. तेव्हा हा म्हणजे दादांचा अनुभव पडला की दादांचा नंबर, केंजळे दादांचा, की भक्तांना केंजळे दादांची स्वामीमय भेट. हा 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 हा. आणि तो फर्स्ट नंबर त्यांचा दिसला. हा हा. मग तो नंबर घेतला मी आणि म्हटलं काही करून आता दादांना भेटायचं. हा हा. मग मी त्यांना फोन नाही केला, काय नाही. मग ते मठाची माहिती घेतली, आम्ही त्या मठात गेलो. अरे वा. आम्ही मुलगा, मी आणि माझे मिस्टर गेलो. हा. गेल्यानंतर तिथं गेल्यानंतर मी फोन लावायला लावला मुलाकडे, माझा फोन मी घरी ठेवला. म्हटलं लाव रे दादांचा नंबर. त्यांनी नंबर फोन केला, दादांनी पहिल्या रिंग मध्ये फोन उचलला. अरे वा. हो, स्वामींची आणि खूप तीव्र इच्छा आहे तुम्हाला सगळं व्यवस्थित करायची. हो ताई. आणि मग दादांनी पहिल्या रिंग मध्ये फोन उचलला. मग मी बोलले दादांना, श्री स्वामी समर्थ म्हणाले, दादा मला भेटायचंय. आणि मी भोसरीच्या मठात आलीये. ताई दादा ह्याला चालले होते,
शंकरबाबाच्या मठात धनकवडीला. बघा 1 किलोमीटर गेलेले, तिथून रिटर्न आले. बाप रे. पहिली दादांची आणि माझी भेट. केंद्रे दादांची खरंच कमाल आहे ताई. खूप ताई काय म्हणजे अशी व्यक्ती अक्षरशः होणार हा नाही, अशी म्हणजे व्यक्तीच होणार नाही. स्वामी जर बघायचे असतील तर मी केंद्रे दादात बघते. खरंच ताई, आत्ताचे खरंच स्वामी. हा खरंच काय. खरंच. आणि मग दादा आले तर ते इतके घाईत होते, तरी पण दादांनी मला 1 ते 2 तास दिले. बाप काय. रे. हो ताई. मग मी खूप रडले. दादांनी मला इतकं म्हणाले, ताई तुम्ही रडू नका. काय मुलाला काही होणार नाही. तर मी म्हंटल दादा त्याला खूप खर्च केला मी, नाही का, काही होईल का. तर म्हणाले काही सुद्धा होणार नाही, ते स्वामींचं बाळ आहे. खरंच केंद्रे दादांना साष्टांग दंडवत. हो ताई खरंच. काय. खूप मस्त व्यक्ती आहे. हो. आणि माझं सौभाग्य असं की मी त्यांच्या खूप म्हणजे त्यांच्या छत्रछायेत राहतीये. अरे काय. वा, खरंच. हो. आणि मग ते झालं. मग त्याच्यानंतर ती 11 दिवसाची 21 दिवसाची मला सेवा दिलेली त्यांनी. तर आता काहीच माहित नाही मला, सारामृत माहित नाही, काहीच माहित नाही. फक्त 11 माळी जप आणि तारक मंत्र, बस एवढंच केलं. दादांनी मला 30 सेवा दिली 21 दिवसासाठी, की 5 अगरबत्त्या लावायच्या आणि 21 वेळा तारक मंत्र म्हणायचं आणि पूर्ण अगरबत्ती जळेपर्यंत श्री स्वामी समर्थ जप अरे करायचा. वा. मग ते झालं. त्याच्यानंतर मग मी सेवा पूर्ण झाली. दादांना मग आम्ही म्हटलं आम्हाला अक्कलकोटला जायचंय. मी पूर्ण तयारी केली ताई अक्कलकोटला जाण्याची. गेल्या वर्षीच्या प्रगट दिनाच्या वेळी. अरे वा. 2 दिवस अगोदर पूर्ण तयारी झाली. आणि मिस्टरांना स्वप्न पडलं पहाटे सकाळी 5:30ला की आम्ही चाललोय आणि गाडीचा ऍक्सिडेंट झाला आणि पूर्ण आग वगैरे लागली. अरे बापरे. हा. मग आता म्हणतात ना की पहाटेचे स्वप्न खरे ठरतात. हो. घाबरलो मग. काय. तर मग म्हटलं नाही, हे दादांना सांगायचं, दादांना भेटायचं परत. अरे वा. हो. मग मी परत दादांना कॉल केला, दादांना भेटले आणि स्वामींच्या मठातच भेटलो. मग दादांना सांगितलं. तर म्हणे तुम्ही शनिवारी निघलात ना ताई, पहिल्यांदा अक्कलकोटला चाललात, तर बुधवारी जावा, बुधवारी रात्रीची आरती घ्या आणि गुरुवारी पहाटेची आरती घ्या आणि असं जावा. मग तेव्हा स्वामींनी बोलवलंच नव्हतं मला, तो योग गेला माझ्या हातनं. हो. मग दादा म्हणाले घाबरू नका, असं काही नसतं, उलट तुमची प्रगती होईल अशी आग वगैरे स्वप्नात आली तर. आणि मग दादांना नमस्कार वगैरे केला. तेव्हा पण दादांनी मला खूप वेळ दिला. दादा म्हणाले ताई बोटावर मोजण्या इतपत लोक आहेत की पहिल्या फोनमध्ये फोन उचलला जातो आणि 10 ते 5 मिनिटाचा वेळ देणार असतो, पण तिथं 2-2 तास जातात. आणि म्हणलं दादा त्यात हो. आणि ती मी लकी आहे म्हणलं दादा. तर दादा म्हणाले खरंच ताई तुम्ही खूप भाग्यवान आहात. मग त्याच्यानंतर पूर्ण वर्ष गेलं. आणि मग जेव्हा माझी सेवा चालू होती ना, तेव्हा मला असे छोटे मोठे स्वप्न पडायचे. की मग स्वप्न पहिलं तर असं पडलं, मग मी 11 गुरुवार धरले ताई. तर मला माहित नव्हतं की सारामृत वगैरे वाचायचं असतं, पारायण करायचं असतं. आपले रेग्युलर 11 गुरुवार धरले. आणि 4था म्हणजे 5वा गुरुवार येणार, तर बुधवारी मला स्वप्न पडलं की उद्या नाही का पुरणपोळीचा नैवेद्य कर, उद्या 5वा गुरुवार आहे. अरे वा. हो ताई. आणि मी पाहिलं तर खरंच 5वा गुरुवार होता. मग मी पुरणपोळीचा नैवेद्य, तेव्हा मला माहित पण नव्हतं की स्वामींना पुरणपोळी आवडतीये म्हणून. हो ताई. आणि भाग्यवान आहे तुम्ही. हो ताई खरंच. म्हणजे असं वाटतं तुम्ही आणि केंद्रे दादा आहात ना, तर खरंच मी खूप भाग्यवान आहे. आणि त्याच्यानंतर परत नाही का मग दिला नैवेद्य. हो ताई दिला, मी नैवेद्य दिला. हो दिला. मग त्याच्यानंतर पूर्ण सेवा वगैरे झाली. पण मनात एक भीती असते ना की खरंच माझ्या पोराला बरं वाटत असेल का, माझं बाळ बरं झालं असेल का. दादा म्हणाले ताई आता 13 दिवसात पूर्ण तो क्लिअर होईल. हो त्याची ट्रीटमेंट. मग त्याच्यानंतर म्हणजे त्याला 6 महिने गोळ्या वगैरे चालू होत्या. आणि स्वामी जर भेटले असतील तर दादांच्या रूपात, तुमच्या रूपात तर नक्कीच भेटतात. पण एक आंग्रे डॉक्टर म्हणून आहेत गोळ्याचे, ते पण ताई आजही तो वर्ष झालं जातो चेकअपला, तरी 1ही रुपया घेत नाहीत. बापरे. हो ताई. अरे वा. हो आता खूप छान आहे, व्यवस्थित आहे. आता काल परवा जाऊन आला रुटीन चेकअप करून. डॉक्टर म्हणाले व्यवस्थित आहे, ताण घेऊ नकोच अभ्यासाचा. पण आता ह्या परीक्षा तर अशा आहेत एकदम दिली का त्याने.
हो नीट दिली, पण त्याच्यानंतर 3 महिने त्याला पुस्तकच नाही घ्यायला सांगितलं डॉक्टरांनी पूर्ण, मग काहीच नाही त्याला करता आलं. अरे त्याच्यामुळे त्याचा नंबर नाही कुठे लागला. हं. मग आता रिपीट करतोय तो. आता 5 मेला पेपर आहे. काय होईल ताई, सगळं व्यवस्थित. तुम्ही हो. स्वामींच्या चरणी आलेत ना, तर स्वामी तुम्हाला निराश होऊच देणार नाही. नाही, नाही. आणि तेवढा विश्वास आहे ताई माझा स्वामींवर आहे, तुमच्यावर हं. आहे, केंजळे दादांवरती आहे. मग आता गेलेल्या गुरुवारी आम्ही अक्कलकोटला जाऊन आलो. अरे तेव्हा वाह! पण हो ताई. तर मी म्हटलं चला दादांना एक कॉल करूया शिवजयंतीच्या दिवशी. कॉल हां. केला. दादा म्हटलं मला भेटायचंय तुम्हाला. तर म्हणाले का हो ताई? हं, काय? तर हं. शिवजयंतीच्या कार्यक्रमात होते. भीती वाटली फोन उचलतात की नाही बरोबर, काय. बरोबर. एक वेळा कॉल केला आणि म्हटलं जाऊ देत नको. मेसेज टाकला तर दादा मेसेज पण लवकर पाहत नाहीत. हो, मग हो, हो. म्हटलं तरी पण एकदा कॉल करून बघितला. हां. दादांनी रिटर्न कॉल केला. तर अरे म्हणाले बापरे! ताई हो ताई आणि मी कार्यक्रमात आहे आणि मी म्हटलं काही नाही दादा मला सेवा वगैरे नाही घ्यायची पण मला तुम्हाला भेटायचंय. काय हां. दादांना पण बरं वाटलं. ताई म्हणे मी आज तर नाही भेटू शकत उद्या भेटतो. हां. आता उद्या मिस्टरांना ड्युटीला जायचं. आई आज गं! शिवजयंतीची सुट्टी. आता आम्ही जाणार कसे? बरं, मग सोमवार म्हटलं होता त्या स्वामी दिवशी. हो. स्वामी आता कसं करणार? हां, दादांचा मला परत दुपारी कॉल आला, की हां. नाही ताई आजच भेटू. अरे काय वाह! हो ताई आणि मग मी भेटले तेव्हा पण मला दादांनी 20 मिनिटं देईन म्हणाले. मी 10 मिनिटं घेईन म्हणाले. तर मला तब्बल 2 ते 2.5 तास दादांनी दिले. बापरे! ताई तुम्ही खरंच भाग्यवान आहात. हो ताई आणि मला पण इतक्या आता असं साध्या वाटतंय भोळ्या की आहेत ना तुम्ही. खरंच तुमचं ताई सगळं स्वामी खूप छान करणार. काय आणि मग भेटले दादांना तर दादा म्हटलं मला आता अक्कलकोटला जायचंय. काय हां. दादा म्हणाले ह्यावेळेस कसलीही अडचण नाही बिनधास्त ताई जा. अरे काय वाह! हो आणि जसं बोलले ना दादा ताई हां. सेम तसंच माझं इतकं निर्विघ्न दर्शन झालं. खूप छान झालं. आम्ही घरी पण सुखरूप आलो अरे वाह! आणि खूप छान झालं. म्हटलं चला आणि दिंडोरीला पण जाऊन आले ताई मी. अरे मला वाह! दिंडोरी हो दिंडोरी पण पाहायचं होतं. खूप इच्छा होती. काय हां. तिकडे जाऊन आलो रविवारी. इकडे गेलो बुधवारी. अरे काय वाह! आणि त्याच्यानंतर आज स्वामींची कृपा की हं. आज मला गुरुवारचा तुमच्याशी अनुभव शेअर करता येतोय. खरंच स्वामींची कृपा दुसरं काही नाही ताई. स्वामींची कृपा ताई. खरंच खरंच, स्वामींची खरंच. कृपा. काय तुमचं नाव पण मंगल आहे आणि तुमचं सगळं मंगलच होणार. आशीर्वाद तुमचा असल्यावर का नाही होणार? खूप छान ताई. तुम्ही हो आता ताई अनुभव हो शेअर केला ना, तुम्हाला पुढचे अनुभव खूप छान येतील. हो नीटची मस्त एक्झाम छान होईल त्याची आणि तो चांगला झाला ना पुढे मोठा, की नक्की नक्की तुम्ही ताई अनुभव शेअर शेअर कराल. करणार. मी नक्की शेअर करेल तुम्हाला. हां, श्री स्वामी हो समर्थ ताई. श्री स्वामी मला समर्थ. कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.